अकोला खंडवा सेक्शन मध्य रेल्वेकडे हस्तांतरणाला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी विरोध करत रविवारी रेल्वे फलाटावर आंदोलन केलं। यात सर्वाधिक महिलांचा समावेश होता। तर यावेळी कर्मचाऱ्यांनी नांदेड विभागाच्या प्रबंधकांना निवेदनही सादर केलंय। अकोला खंडवा सेक्शनमध्ये सुमारे 350 कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र या सर्वांची मध्य रेल्वे किंवा दक्षिण मध्य रेल्वेमध्ये नियुक्ती होणार आहे। या निर्णयामुळे सर्व महिला व्यथित झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। अकोला खंडवा सेक्शनमधील सर्व कर्मचाऱ्यांना पर्याय विचारण्यात यावा आणि हस्तांतरण करायचेच असल्यास संपूर्ण नांदेड डिव्हिजनमध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्यात यावं, असेही त्यांचे म्हणणे आहे। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी काही महत्त्वाच्या मागण्या निवेदनातून नमूद केल्या आहेत। अकोला रेल्वे स्थानकावरील सर्व विभाग आहेत त्या स्थितीत येथेच ठेवण्यात यावं आणि रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, पदांची संख्याही वाढवण्यात यावी आणि अकोल्यातून बदलीचे धोरण बंद करण्यात यावं, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत।